मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत महापुराण रहस्य। बऱ्याच काही तुमच्या गावावरून कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण आज आपला भाग तिसरा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की भगवान श्री गणपतीने भागवत महापुराण कसे रचले, राजा परीक्षितीची कशी मुक्ती मिळाली आणि देवतागण अमृत कलश घेऊन आलेले होते राजा परीक्षिताच्या घरी की मला तुमच्याकडे जे भागवत महापुराण आहे ते आम्हाला द्या आणि आमचं हे अमृत कलश घ्या। पण जे अमृत कलश आहे ते पिल्याने मनाला सुख शांती मिळणार नाही, जी आपल्याला ही भागवत महापुराणाची कथा ऐकल्यामुळे मिळेल। म्हणून राजा परीक्षिताने अमृतसुद्धा प्यायला नाही म्हणून दिलेले होते। तर अशा बऱ्याच काही गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकल्या। ज्यांच्यापर्यंत आज हा व्हिडिओ आला असेल तर मागे जाऊन तुम्ही पहिला दुसरा भाग करू शकता। आजचा भाग तिसरा आहे। तर आता आपण तिसऱ्या भागाला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना अधिक मास आहे तर दान, जर तुम्हाला काही या भागवताचं पुराणाचं जर काही द्यायचे असेल, 1 रुपये 2 रुपये 5 रुपये, जर मनाला असं वाटलं की आपण काहीतरी दान द्यावं तर दानाबद्दल फक्त व्हिडिओ शेअर करा। तेच तुमचं सर्वात मोठं माझ्यासाठी दान आहे। कारण की आपण जिथे पुराणं ऐकायला जातो तिथं काहीतरी दक्षिणा द्यावी लागते। तर तुमची जी दक्षिणा आहे माझ्यासाठी दररोज 4-5 जणांना, जास्तीत जास्त जणांना, फक्त 5-5 जणांना बी शेअर केले तरी तुमची दक्षिणा भगवंत विष्णूजवळ पोचून जाईल, वैकुंठ लोकापर्यंत नक्की खऱ्या मनाने पोचून जाईल। तर शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा मुक्ती मिळेल, मोक्षाची प्राप्ती मिळेल, सर्व पापांचा क्षय झाल्याशिवाय राहणार नाही। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः। ओम सद्गुरुभ्यो नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम लक्ष्मीनारायणाय नमः। ओम उमामहेश्वराय नमः। ओम 33 कोटी देवी देवताय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भयानज्ञं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री गणेशाय नमः। माणसाला जर आपले देह कळत नसते तो बुद्धिमंद जे करायला पाहिजे ते करत नसतो। जगात अक्राळ विक्राळ होऊ लागला आहे, जगात फार पाप वाढले आहे। म्हणूनच भूमातेने आपल्या पोटात अन्न गिळून टाकले आहे। अन्न विक्रय पाप आहे, ज्ञानाचाही विक्रय होऊ लागला आहे। ज्ञानाचा विक्रय करू नका। ब्राह्मणाने निष्काम भावनेने ज्ञानदान करावे। अन्नदानापेक्षाही ज्ञानदान अतिशय श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानाने नेहमी शांती मिळते। जेव्हापासून अन्न आणि ज्ञानाचा विक्रय होऊ लागला आहे तेव्हापासून पवित्रता नष्ट झाली आहे आणि पाप वाढू लागले आहे। माणसाची भावना जेव्हापासून बिघडली आहे तेव्हापासून त्याचे जीवनही विकृत झाले आहे। याप्रमाणे कलयुगाचे दोष पाहत पाहत फिरत फिरत नारद वृंदावनामध्ये आले। तेथे एक नवल पाहिले। एक स्त्री होती, तिच्याजवळ 2 पुरुष मूर्छित पडले होते। ती स्त्री चहूकडे पाहत होती। त्या स्त्रीने बोलवले म्हणून नारद तिच्याजवळ गेले। बोलवल्याशिवाय साधू पुरुष कोणीही स्त्रीजवळ जात नाही। ती स्त्री म्हणाली, क्षणतिष्ठम, क्षणभर थांबा, दुसऱ्याचे काम सिद्ध कराल तर साधू व्हाल। ज्याला वेळेची काही किंमत नसते त्याला अंतकाळी पश्चाताप होत असतो। कोणाचीही एकही क्षण वाया जाऊ देऊ नये। त्या स्त्रीने एक क्षण थांबवण्यास सांगितले। तेव्हा नारदाने तिला विचारले, तू कोण आहेस? ती युवती म्हणाली, माझे नाव भक्ती आहे। ती युवती म्हणाली, माझे नाव भक्ती आहे। हे ज्ञान आणि वैराग्य माझे 2 पुत्र आहेत। ती स्त्री म्हणाली, ज्ञान आणि वैराग्य हे माझे 2 पुत्र आहेत आणि माझे नाव काय आहे? भक्ती आहे, मी भक्ती आहे। आता म्हातारे झाले आहेत,
माझा जन्म द्रविड देशात झाला आहे. मोठे मोठे आश्चर्य दक्षिणा भारतात प्रकट झाले आहेत. श्री शंकराचार्य, श्री रामार्जुन, श्री रामानुचार्य दक्षिणेतच जन्मलेले होते. दक्षिण देश भक्तीचा देश आहे. माझे परिपालन कर्नाटकात झाले. माझी वाढही तेथे झाली आहे. आचार आणि विचार शुद्ध असले तर भक्तीला पुष्टी मिळत असते. विचारांचा सोबत आचारही शुद्ध असावे लागतात. कर्नाटकात आजही आचारांची शुद्धी आढळून येते. भगवान व्यासांना कर्नाटकांच्या बाबतीत पक्षपात करण्याचे काही कारण नव्हते, पण जे सत्य होते ते त्यांनी वर्णन केले आहे. आजही कर्नाटकात लोक निर्जला एकादशी करतात. एकादशीचा अर्थ दिवाळी नव्हे. एक एक करून माझी सर्व इंद्रिय भगवंताला अर्पण करायची असतात, अशी भावना ठेवून एकादशीचे व्रत करायचे की आपली जे शरीरातले एवढे इंद्रिय आहेत ते भगवंताला आपल्याला अर्पण करायचे असतात आणि मग एकादशी व्रत करावे. महाराष्ट्र देशात कुठे कुठे माझे स्वागत झाले, सन्मान झाला. पंढरपूर येथे भक्तीचे दर्शन होते. पंढरपूर जर गेले तिथे तर भक्तीचे दर्शन होते. गुजरातमध्ये तर मी म्हातारी झाली आहे. गुर्जरे जिन्नरता गता. गुजरातेत मी माझ्या दोन्ही पुत्रांसह म्हातारी झाली आहे. धनाचा दास प्रभूचा दास होऊ शकत नाही. गुजरात धनाचा लोभी झालेला आहे. संपूर्ण गुजरातमध्ये धन 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 करताय तर गुजरात हे संपूर्ण धनाचा लोभी झाला आहे. म्हणून भक्ती छिन्न भिन्न झाली आहे. भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्यात पहिला प्रकार आहे श्रवण. भक्तीचा जो प्रकार आहे तर तो श्रवण आहे. त्याचे 9 प्रकार आहेत भक्तीचे. केवळ कथा ऐकून भक्ती पूर्ण होत नाही. फक्त कथा ऐकून घेतली आणि भक्ती झाली तर ते पूर्ण होत नाही. जे ऐकले त्याचे मनन चिंतन करावे की आपण आता काय ऐकले भागवत महापुराणामध्ये, तर त्याचे वारंवार मनन चिंतन करावे. त्याला भक्ती म्हणतात. मनन करून ते आचरणात आणावे. मग मनामध्ये जर तुम्ही ऐकले की खोटं बोलले पाप आहे, एक वेळा खोटं बोलले तर 3 दिवसाचं पुण्य क्षय होतं, तर ते मनात आचरण करावे, म्हणजे खोटं बोलणे टाळावे. त्याला भक्ती म्हणतात. म्हणजेच भागवत श्रवणाचे सार्थक झाले असे तुम्ही समजावे. जर तुम्ही जे मनन केले, चिंतन केले, नंतर आचरण केले तर त्याला काय म्हणता येईल? भगवत श्रवणाचे सार्थक तुमचे झाले. जी भागवत पुराणाची तुम्ही कथा ऐकली आहे तर ते तुमची सार्थक झाली असे समजावे. कथा ऐकून पापे जळतात. नुसती कथा ऐकून घेतली तर फक्त तुमचे दिवसभरातील 7 जन्मातील जेवढे पापं केली आहेत फक्त पापे जळतील. पण मनन चिंतन करून जीवनात जर उतरवले तर तुम्हाला मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तर हे पहिला एक मार्ग आपण पहिला जो प्रकार होता तो ऐकला श्रवणाचा, की त्याच्याने काय काय लाभ होईल. श्रवण करणे म्हणजे केवळ श्रवण करणे नाही, भक्ती करणे, मनन करणे, आचरणात आणणे आणि त्याचे मग आपले सार्थक होते. श्रवण भक्ती छिन्नभिन्न जर राहिली आहे, कारण मनन राहिले नाही. मनन केले नाही तर श्रवण सफल होत नाही. मननाच्या अभावी श्रवण भक्ती क्षीण होत आहे. कीर्तन भक्ती ही राहिलेली नाही, कारण कीर्तनात पैशाचा लोभ उत्पन्न झाला आहे आणि तेव्हापासून कीर्तन भक्ती नष्ट झाली आहे. ज्ञानी पुरुषांना अपमानापेक्षाही सन्मान अधिक बोचणारा वाटत असतो. धनाच्या लोभापेक्षाही कीर्तीचा मोह सुटणे कठीण आहे. कीर्तीचा मोह तर ज्ञानालाही त्रस्त करतो. जोपर्यंत तुम्ही आपल्या मनाला समजवणार नाही तोपर्यंत ते मानणार नाही. कथा कीर्तनात अनायासेचा जगाचा विसर पडत असतो. माणूस जेव्हा सर्व काही सोडून माळ घेऊन जपायला बसतो तेव्हा त्याला जग आठवत असते. कथा श्रवणाला जेव्हा बसाल तेव्हा संसारातील व्यवहाराचे विचार मनातून काढून टाका. मी माझ्या श्रीकृष्णाच्या चरणात बसलो आहे अशी भावना करून कीर्तन भक्ती निष्काम व्हायला हवी. संत तुलसीदास म्हणतात, स्वांत सुखाय. मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी कथा करीत असतो. दुसऱ्यांना किती आनंद मिळतो हे मला माहीत नाही. माझ्या मनाला आनंद मिळावा म्हणून मी कथा करतो. वंदन भक्ती अहंकारामुळे नष्ट झाली आहे. अहंकार वाढताच वंदन भक्ती नष्ट झाली आहे. सर्वात श्रीकृष्ण भरलेले आहेत अशी भावना ठेवून सर्वांना वंदन करा. नमस्काराने विरोध नष्ट होतो. भक्ती नरशी मेहमानाचे भक्ताचे लक्षण सांगतात आणि मग जे भक्तांचे लक्षण आहे तर ते
ओम नमो भगवते वासुदेवाय नमा भगवान श्रीकृष्णाच्या चरणाशी जळलेले आहेत आणि तोच खरा वैष्णव वंदन करतो व वैष्णव नव्हे. मनात अहंकार जोवर असतो तोवर भक्ती वाढणार नाही. जर मनामध्ये गर्व राहिला, अहंकार राहिला, इगो ॲटिट्यूड राहिला, तोपर्यंत देवाची भक्ती करू शकत नाही आणि नाही देवाची भक्ती वाढणार नाही. कारण आजकाल तर लोक देहाचीच अधिक पूजा करतात. श्रीकृष्णाच्या पूजेसाठी, सेवेसाठी त्यांना वेळ मिळत नाही. देहपूजा वाढली की देवपूजा गेली. लोकांनी नाना तऱ्हाचे साबण बनवले आहेत. कितीही साबण लावा तो देहाचा रंग तोच राहील. परमेश्वराने जो रंग दिला आहे तोच खरा रंग आहे आणि तोच खरा ठीक आहे. माणूस फार विलासी झाला आहे म्हणून अर्चन भक्तीचा व्रास झाला आहे. लोक शरीराला फार सजवू लागले आहे. तेव्हापासून अर्चन भक्ती निघून गेली. म्हणून राहणी साधी ठेवा. अशा प्रकारे भक्तीचा एका अंगाचा विनाश झाला म्हणजे जीव ईश्वरापासून विभक्त झाला, वेगळा झाला, श्रीकृष्णाला विमुख झाला. बुद्धीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा भक्तीचा विनाश होतो. भक्ती छिन्न भिन्न झाली म्हणून जीवनही विभक्त झाले आहे, भक्तिहीन झाले आहे. भक्तीची 2 मूले आहेत, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीची किती मूले आहेत? ज्ञान आणि वैराग्य. भक्तीचा आदर ज्ञान वैराग्य सहित करा. ज्ञान वैराग्य मूर्छित झाले तर भक्तीही रडू लागते. जर ज्ञानही वैराग्यही मूर्छित झाले आहेत तर भक्ती ही त्यांची माता रडू लागते. कलयुगात ज्ञान वैराग्य क्षीण झाले आहेत, त्यांची वाढ फुटली आहे. जेव्हापासून ज्ञान पुस्तकात सामावून गेले तेव्हापासून ज्ञान निघून गेले. नारद म्हणतात, ज्ञान आणि वैराग्य यांना मूर्छिका का आली हे मी जाणतो. या कलयुगात सर्वत्र अधर्म वाढला आहे, खोटे वाढले आहे, पाप वाढले आहे, त्यामुळे त्यांना मूर्छा आली. भक्तीचे 2 मुलं आहेत. कोणते कोणते? ज्ञान आणि वैराग्य. तर त्यांना काय आली आहे? मूर्छा. कारण कलयुगात ज्ञान वैराग्य हे सर्व काही निघून गेलेले आहे. कलयुगात ज्ञान वैराग्य यांची उपेक्षा होत आहे म्हणून ते निरुत्साहित होऊन वृद्ध व जीर्ण झाले आहेत. ज्ञान वैराग्यासोबत मी भक्तीला जागवीन. ज्ञान व वैराग्य सहित मी भक्तीचा प्रचार करेन. नारदांनी ज्ञान व वैराग्य यांना जागवण्याचे अनेक प्रयत्न केले पण काय झाले? व्यर्थ गेले. भक्तीच्या 2 मुलांना जागवण्याचे खूप प्रयत्न केले की उठा मुलांनो उठा. ज्ञानाला आवाज दिला की ज्ञान उठ, वैराग्य वैराग्य उठ. पण दोघंही उठले नाही. त्यांचा प्रयास पूर्ण व्यर्थ गेला. त्यांचा काही उपयोग झाला नाही. वेदाची अनेक पारायणे केले तरीही ज्ञान वैराग्याची मूर्छा गेली नाही. ते झोपलेलेच राहिले. थोडा विचार केला तर असे ध्यानात येईल की असा प्रकार तर घरोघरी पाहण्यात येतात. कारण की सर्व दूर आलसीपणा वाढून गेला आहे. तर आलसी हे ज्ञान आणि वैराग्यामुळे वाढून गेले आहे. कारण की त्यांना भागवत पुराण ऐकायला आवडत नाही, कोणतेही देवपुराणाची कथा ऐकायला आवडत नाही, पूजापाठ करायला आवडत नाही. प्रत्येक घरोघरात झालेले आहे. कारण का? ज्ञान आणि वैराग्य झोपून गेले आहे. म्हणून प्रत्येक घरोघरी हे तुम्हाला पाहण्यात येईल. आपले हृदय हे वृंदावन होय. या हृदयच्या वृंदावनात कधी कधी वैराग्य जागत असते. या हृदयच्या वृंदावनात कधी कधी वैराग्य जागत असते परंतु ती जागृती टिकत नाही. उपनिषदी व वेद यांच्या वाचनाने आपल्या हृदयात कधी कधी ज्ञान व वैराग्य जागत असतात. ज्या वेळेस आपण उपनिषदे पुराणे ऐकली आहेत भरपूर, तर ते उपनिषद पुराणांमुळे आपले हे जे आत्मा आहे, आपला हृदय आहे, हा ज्ञान आणि वैराग्याने जागून गेला आहे. पण ते पुन्हा मूर्छित होतात. केव्हा केव्हा ज्ञान आणि वैराग्य परत मूर्छित होतात. वेदांच्या पारायणाने वैराग्य तर उत्पन्न होते पण स्थिर राहत नाही. स्मशानभूमीत जेव्हा चिता रचली जाते तेव्हा ते पाहून कित्येक व्यक्तींना वैराग्य उत्पन्न होऊन जातो. ज्या वेळेस चिता रचली जाते त्यावेळेस बहुतेक व्यक्तींना वैराग्य उत्पन्न होऊन जातो. ते वैराग्य टिकाऊ नसते. कामसुखाच्या भोगानंतरही कित्येकांना वैराग्य येत असते. संसारातील इतर सुखांच्या उपभोगानंतर कित्येक लोकांना वैराग्य येते परंतु तो टिकाऊ नसते. विषय सुखानंतर विषयाचा कंटाळा तर येतो पण तो विवेक आणि वैराग्य यांनी युक्त नसल्याने टिकत नाही. ज्ञान आणि वैराग्य, भक्ती इत्यादी सर्व वेदांपासून उत्पन्न झाले आहेत. पण वेदांची भाषा गूढ असल्याने सामान्य माणसाला काही कळत नाही. कलयुगात तर श्रीकृष्ण कथा कीर्तनाने व नामस्मरणाने ज्ञान व वैराग्य प्राप्त होते. ज्ञान व वैराग्य शुद्धीवर येत नाही ही चिंता नारदांना लागली होती. यावेळीच आकाशवाणी झाली की तुमचा प्रयत्न उत्तम आहे. ज्ञान वैराग्यासह भक्तीचा प्रचार करण्यासाठी काही सत्कर्म आपण केले पाहिजे. नारदांनी विचारले, मी कोणते सत्कर्म करू? तेव्हा आकाशवाणी म्हणाली, सत्कर्म कोणते ते तुम्हाला संत महात्मे सांगतील.
नारदाने अनेक साधू संतांना विचारले की ज्ञान वैराग्य सहित भक्तीला पुष्टी मिळेल असा काही उपाय सांगा, पण निश्चित असा उपाय कुणीही सांगू शकले नाही. तेव्हा नारद अजून चिंतेत पडले. त्यांना वाटले की निश्चित असा उपाय सांगणारे संत मला कुठे मिळतील व ते कोणता उपाय सांगतील. असा विचार करीत असता फिरता फिरता नारद बद्रिकाश्रमामध्ये आले. तेथे त्यांची सनकादिकांची गाठ पडली. नारदांनी ही सर्व वस्तुस्थितींना त्यांना सांगितली. मग नारद म्हणाले, मी ज्या देशात जन्म घेतला आहे त्या देशासाठी जर मी काही करू शकला नाही तर माझे जीवन व्यर्थ जाईल. आपण सांगा की मी कोणते सत्कर्म करू. सनकादिक मुनी म्हणाले, हे नारदा, देशाच्या दुःखाने तुम्ही दुःखी आहात. तुमची भावना दिव्य आहे. भक्तीचा प्रचार करण्याची तुमची इच्छा आहे. आपण भागवत ज्ञान मार्गाचे पारायण करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही भागवत ज्ञान यज्ञ करा आणि भागवताचा प्रचार करा. जो भागवताचा प्रचार करतो त्याचा खूप पुण्य त्यांना करोडो गुणा वाढते. यानेच लोकांचे कल्याण होईल आणि त्यांचे पुण्य खूप दिवसेंदिवसे वाढेल. या कथेने ज्ञान व वैराग्य जागे होतील. जो भागवताचा प्रचार करतो, जो भागवताची कथा शेअर करतो, जो भागवताची कथा श्रवण करतो, जो भागवताची कथा वाचतो, त्याच्याने त्याचा ज्ञान आणि वैराग्य भक्तीबरोबर जागृत होईल. म्हणून श्री भागवत कथेचा प्रचार करा. श्री भागवत कथेची कथेमध्ये ज्ञान पण आहे, भक्ती पण आहे आणि वैराग्य बी आहे. तर तिघी जण भक्ती वाढवणारी आहेत. त्यामुळे तुमची इच्छा आता पूर्ण होईल. तुम्ही समाज कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी श्रीमद भागवताच्या पुराणाची कथा सांगा आणि भागवताचा प्रचार करा. त्याच्यामुळे सर्वांचे मानवाचे कल्याण होईल. श्री भागवत कथेचे अमृतपान करण्यासाठी नारद तेथून गंगातीरी आले. पवित्र भूमीत सात्विक भाव जागत असताना भूमीचा प्रभाव सूक्ष्म रीतीने मनावर अवश्य पडित असतो. भोग भूमी भक्तीत बाधक ठरत असतात. गंगेच्या किनारी ज्ञानभूमी आहे म्हणून गंगेच्या किनारी चालण्याची आज्ञा केली. नारद सनतकुमारासह आनंदवनात आले. सनतकुमार व्याश्रमात आले. नारद हात जोडून बसले होते. तेथे अनेक ऋषी मुनी भागवत कथा ऐकण्यासाठी आले होते. जे आले नव्हते त्यांच्याकडे भृगु ऋषी स्वतः गेले व त्यांना घेऊन आले. अत्यंत विनम्र भावाने भृगु ऋषींना त्यांना श्रवणास येण्याची विनंती केली. भृगु ऋषी खूप मोठे ऋषी होते की भृगु ऋषींच्या श्रापामुळेच भगवान नारायणांना एवढे सर्व काही विश्वाचे जगतपालक त्यांचा योग आला आणि भगवान शंकरांना जे कोणी आहेत तर ते फक्त लिंग स्वरूपातच पूजतात. त्यांच्या संपूर्ण अवताराची पूजा होत नाही. ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही. तर भृगु ऋषींच्या श्रापामुळे तिघांना हा योग आलेला आहे. तर हे भृगु ऋषी खूप मोठे ऋषी आहेत. तर भृगु ऋषींनी त्यांना श्रवणास भागवत महापुराण श्रवण करण्यासाठी येण्याची खूप विनंती केली. स्वतः सत्कर्म केल्याने पुण्य तर लाभेल. जर आपण कोणाला सांगितलं तर पुण्य तर लाभेल असे भृगु ऋषींनी सांगितले की तर मी एक जण बी आलं मला माझ्या गंगातीरी कथा ऐकण्यासाठी तर त्याचं पुण्य मला तर लाभेल. म्हणून भृगु ऋषींनी त्यांना खूप विनंती केली की तुम्ही भागवत पुराण ऐकायला या. हे केल्याने पुण्य तर लाभतेच पण इतरांना सुद्धा सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त करण्यासह पुण्य लाभते. जर तुम्ही इतरांना सांगितले तर ते पुण्य तुम्हाला लागेल. म्हणून सत्कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासही पुण्य लाभते. कथेच्या आरंभी भगवंताचा जय जयकार करीत असतात आणि हरय नमा असा गजर करतात. हा हरय नमा हा महामंत्र आहे. भृगु ऋषींनी सांगितलं की कथाच्या शेवटी भगवंताचा जय जयकार करतात आणि हरय नमा हा महामंत्र आहे. तर अशी ही कथा भागवताच्या प्रचाराची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली की भक्ती ही आई आहे आणि भक्तीचे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य आहे. तर ज्ञान आणि वैराग्याला जागृत करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी भागवत महापुराण ऐकायला पाहिजे. तर हे काम कोणी केलं? नारद मुनींनी. तर हे नारद मुनींनी हे काम केलं की ज्ञान वैराग्य आणि भक्ती तिघी एका ठिकाणी येण्यासाठी काय करायला हवे, श्रीमद भागवत पुराणाचे श्रवण करायला हवे. कारण श्रीमद भागवत पुराण हे अमृतपान करण्यासारखे आहे. म्हणून श्रीमद भागवत कथेला, श्रीमद भागवत पुराणाला एवढं महत्त्व दिलं गेले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे भागवत पुराण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जणांना शेअर करा. दक्षिणा देण्याचे पुण्य तुम्हाला अधिक मासचे तेवढे शेअर करण्याचे लाभेल. कारण भृगु ऋषींनी गंगातीरी येण्यासाठी किती जणांना बोलवलं की भागवत महापुराण श्रवण करण्यासाठी तुम्ही या. कारण त्याचे पुण्य तर लाभेलच पण पुढे अजून जर काही सत्कर्म त्यांना लागला, भक्ती
वैराग्य, ज्ञान तिघी जर त्यांनी केले एकासोबत तर त्याचं पण पुण्य त्यांनाच लाभेल. म्हणून एका जणाला बी तुम्ही भागवत महापुराण श्रवण करण्यासाठी सांगितलं तर ते पुण्य बी तुम्हालाच लागेल. म्हणून सत्कर्म करा अशा या भागवत महापुराणात सांगितलं गेलं आहे. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्स करायला विसरू नका. जास्तीत जास्त जणांनी कमेंट्स 1-1, 2-2 कमेंट्स नक्की करा. कमेंट्स केल्याने आपला व्हिडिओ वरती सर्वात जास्त पोहोचेल आणि आपल्या व्हिडिओला सर्वजण लाईक करतील. म्हणून कमेंट्स नक्की करा. जय श्री हरी. ओम नमो विष्णवे नमा. काहीतरी आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री.